ईव्हीएम वरील संशय दूर करण्यासाठी लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील किमान 5 केंद्रावर व्हीव्हीपॅटच्या पावत्याची पडताळणी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी निवडणूक आयोगाला दिले आहे। काँग्रेससह 21 विरोधी पक्षांनी व्हीव्हीपॅट मधील 50% पावत्यांची गणना करण्याचा आग्रह केला होता। त्यानंतर न्यायालयाने सकारात्मक पाऊल उचलत हे निर्देश दिले आहेत। प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील एका केंद्रावरील व्हीव्हीपॅटच्या पावत्यांची मोजणी करण्याचा नियम आहे, परंतु यात बदल करण्यात आला असून त्यात आणखी 4 मतदारसंघाची भर पडली आहे। मतदारांच्या मनातील संभ्रम दूर करण्याकरिता व्हीव्हीपॅट मधील 50%हून अधिक पावत्यांची जुळवणी करण्याची मागणी करीत विरोधी पक्षांनी दाखल केलेल्या याचिकेवर सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती दीपक गुप्ता व न्यायमूर्ती संजय खन्ना यांच्या खंडपीठाने सुनावणी केली। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखाली 21 राजकीय पक्षांच्या नेत्यांनी व्हीव्हीपॅट प्रश्नी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती। ब्युरो रिपोर्ट, विसेन न्यूज, अमरावती।